नमस्कार, मी योगेश जंगम. चतुर्थी क्रिएशन यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत UAN म्हणजे काय, तुमचं UAN ॲक्टिवेट कसं करावं किंवा UAN माहिती नसेल तर ते कसं शोधायचं. UAN म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर. हा एक 12 अंकी युनिक नंबर आहे जो EPFOद्वारे प्रत्येक कर्मचाऱ्याला दिला जातो. UANची सुरुवात 1 ऑक्टोबर 2014 रोजी झाली. तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं असले तरी UAN तुमच्या सर्व PF अकाउंट्सना एकाच छत्राखाली आणतो. यामुळे तुम्हाला तुमच्या PFची माहिती मिळवणे, पैसे काढणे, ट्रान्सफर करणे सोपे होते. तुम्ही कितीही जॉब बदलले तरी तुमचा UAN हा शेवटपर्यंत तोच राहतो. आता पाहूया UAN कसा शोधायचा. तर प्रथम क्रोम ब्राउझरमध्ये जा, EPFO सर्च करा. PFच्या साईडवर जा, सर्व्हिसेसवर क्लिक करून फॉर एम्प्लॉईजवर क्लिक करा. मेंबर UAN सर्व्हिस निवडा. खाली नो युअर UAN वर क्लिक करा. मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका आणि रिक्वेस्टवर क्लिक करा. OTP टाका. पुढच्या पेजवर तुमचं नाव, जन्मतारीख, आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका आणि शो माय UAN वर क्लिक करा. तुमचा UAN तुम्हाला दिसेल. यानंतर UAN ॲक्टिवेट कसा करावा हे पाहूया. किंवा तुमच्याकडे UAN ऐवजी फक्त PF नंबर असेल तर UAN कसा मिळवावा हे पाहूया. EPFOच्या साईटवर जाऊन सर्व्हिसेस आणि फॉर एम्प्लॉईजवर जाऊन मेंबर UAN सर्व्हिसवर जा. यामध्ये ॲक्टिवेट UAN या पर्यायावर क्लिक करा. जर तुमच्याकडे UAN असेल तर UAN टाका किंवा त्याऐवजी PF नंबर असेल तर मेंबर ID मध्ये PF नंबर टाका. यानंतर तुमचा आधार नंबर, तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, कॅप्चा कोड टाकायचा आहे. कन्सर्नच्या बॉक्समध्ये टिक करा आणि गेट ऑथोरायझेशन पिनवर क्लिक करा. OTP टाका. यानंतर तुमचा UAN ॲक्टिवेट होईल आणि त्याचा टेम्पररी पासवर्ड SMS द्वारे देण्यात येईल, जो तुम्ही कधीही चेंज करू शकता. ही माहिती कशी वाटली ते नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.